हा स्वामी समर्थांचा मठ तुम्हाला माहीत आहे का? अक्कलकोटसारखं स्वामींचं सुंदर निवासस्थान आपल्या महाराष्ट्रात आहे, पण अजून भरपूर लोकांना याबद्दल माहीत नाही आहे. सकाळी उठल्यापासूनच गडबड चालू होती, पण आमच्या मामाने उसाचा रस आणला तर तो पहिला आम्ही पिऊन घेतला आणि त्याच्यानंतर पिऊसाठी होमची सॅडलॅक बनवायची तयारी चालू होती. मी तांदूळ वगैरे धुवून दिलं, कारण बाकीचं सगळं मम्मी करणार होती. माहेरी असल्याचा एवढा फायदा तर आपल्याला झालाच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मठात जायचं होतं म्हणून सगळी गडबड चालू होती. आणि आमचा मामा पिऊला त्रास देणार नाही असं तर होणारच नाही. जाता जाता खंडाळ्याच्या रोडवरती भरपूर सारे माकड असतात आणि आज एक पण दिसत नव्हतं. ठिकाणी एक माकड दिसलं, ते जवळ आलं, त्याला बिस्किट देऊ वाटलं, पण मला वाटत होतं हा मोबाईल ओढणार आहे, कारण माकडाचं काही सांगू शकत नाही, म्हणून मी थोडंसं लांबूनच दिलं. मग पुन्हा निघालो मठात जाण्यासाठी. आणि मित्रांनो, खरंच सांगते, मठ पाहताच इतकं प्रसन्न वाटलं, इतकं वातावरण सुंदर आणि शांत होतं तिथे, जसं काय अक्कलकोटच. मंदिराची रचना, परिसर, स्वामींचा मुखवटा, सगळं सुंदर भक्तिमय वातावरण इतकं छान मनाला स्पर्श करणारं होतं. एवढंच म्हणेन की प्रत्येक स्वामी भक्तांनी या मठाला एकदा तरी भेट द्या. माझा आजचा व्लॉग बनवण्याचं कारणही हेच होतं, कारण खूप लोकांना या ठिकाणाबद्दल माहीत नाही आहे आणि अशा सुंदर आणि पवित्र जागेची माहिती प्रत्येक स्वामी भक्ताला पोहोचलीच पाहिजे. मठात थोडा वेळ घालवल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं होतं. दर्शन घेतलं, परिसर पाहिला, थोडा वेळ तिथे थांबलो, भरपूर साऱ्या व्हिडिओज काढल्या आणि आम्ही खोपोलीकडे निघालो. येता येता रस्त्यामध्ये झिरो टोप आहे, त्याचंसुद्धा एक मी क्लिप ॲड केलेली आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की बघा. पोहोचल्यानंतर तिथे एक फेमस असं पाणीपुरीचं दुकान आहे, तर मग माझ्या भावाने तिथं आम्हाला पाणीपुरी खाण्यासाठी थांबवलं होतं. खूप सुंदर पाणीपुरी होती. तिकडून आल्यानंतर दिवसभर सगळं फिरून झाल्यानंतर चहा तर प्यायलाच लागतो आणि रस्त्यात कुठेच चहासाठी थांबवलं नाही. शेवटी मला घरी जाण्यावर सर्वात आधी चहा प्यावा लागला, कारण चहाशिवाय मला बरंच वाटत नाही. तर असा होता आजचा आमचा सुंदर आणि आनंदी दिवस. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या मठात गेलात की नाही. जय जय रघुवीर समर्थ.